मागच्या व्हिडिओमध्ये आपण OAuth 2 विषयी बोललो. आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन विषयी बोलूया. शब्दशः बघायचं झालं तर मल्टी म्हणजे एकापेक्षा जास्त आणि फॅक्टर म्हणजे पद्धत किंवा प्रकार असं या कॉन्टेक्स्टमध्ये आपण म्हणूया. आणि ऑथेंटिकेशन म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी एखादं ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पार पाडायची. त्याला मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणतात. ओके. तर याच्यामध्ये ज्या गोष्टी येतात त्या आपण बघूया. समथिंग यू नो, समथिंग यू हॅव आणि समथिंग यू आर असे ते प्रकार आहे. आत्तापर्यंत जेवढे ॲप्लिकेशन्स म्हणजे मल्टीफॅक्टरच्या अगोदर जेवढे ऑथेंटिकेशन पद्धती वापरल्या गेल्या आणि ॲप्लिकेशन्स जी ऑथेंटिकेशन पद्धत वापरायचे ते म्हणजे समथिंग यू नो ते असायचे. म्हणजे युजर आय डी एक असायचा, पासवर्ड असायचा किंवा पिन असायचा, किंवा जर तुमचा पासवर्ड एक्सपायर झाला असेल किंवा अदरवाईजसुद्धा जेव्हा तुम्ही युजर रजिस्ट्रेशन करता त्यावेळेला तुम्ही काय काय ठिकाणी बघितलं असेल ते सिक्युरिटी क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याची उत्तर जी असतं त्या सिक्युरिटी क्वेश्चन्सचं ते तुम्हाला एकट्यालाच माहीत असतं. सर्वसाधारणपणे एक असा गैरसमज पण आहे की जे सिक्युरिटी क्वेश्चन्स असतात म्हणजे व्हॉट इज युअर चाइल्डहूड फेवरेट ॲक्टर असं जर प्रश्न असेल तर तिथं ॲक्च्युली तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंच नसतं. म्हणजे सिक्युरिटी क्वेश्चनची खरी सिक्युरिटी जी असते ती त्याच्यामध्ये असते. फॉर एक्झाम्पल आत्ता जे मी म्हटलं व्हॉट इज युअर चाइल्डहूड फेवरेट ॲक्टर, तर त्याचं उत्तर देताना तुम्ही ॲपल, कळालं का, किंवा न्यूयॉर्क असं काहीतरी द्यायचं असतं, ना की ॲक्च्युअल त्या ॲक्टरचं नाव. आणि त्याच्यातच खरी त्याची सिक्युरिटी इन्व्हॉल्ड असते. तर ते बऱ्याच लोकांना ते माहीत पण नसतं कधी कधी. कारण प्रश्नाचं उत्तरच असं इतकं विचित्र आणि हे असतं, अनएक्सपेक्टेड असतं की ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. अशी ती आयडिया आहे त्या सिक्युरिटी क्वेश्चन्सच्या संदर्भातले. एनिवे, तर आत्तापर्यंत काय व्हायचं की हे जे समथिंग यू नो याच्यावरनंच आत्तापर्यंत ऑथेंटिकेशन व्हायचं आणि पुढे जायचो आपण. पण जसे जसं मोबाईल फोन्स आले, म्हणजे मोबाईल फोन यायच्या अगोदर पण हे होतं. त्या काळात मी एका बँकिंग जी एक युरोपमधली एक फेमस बँक आहे तिच्यासाठी मी काम करत होतो. त्यांनी मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न केला होता. त्यावेळेला ते एक डॉंगल द्यायचे आणि त्या डॉंगलवरती एक नंबर सारखा 1 मिनिटांनी चेंज होत राहायचा. ओके. तर तो आता TOTP बघितल्यानंतर मला आता असं तेच वाटायला लागले की तो पण TOTPच असणार, तीच पद्धत असणार. तर जेव्हा आम्ही लॉग इन करायचो तेव्हा युजर डे टाकायचो, पासवर्ड टाकायचो आणि नंतर तो पिन विचारायचा. तर ते जे USB सारखं एक डॉंगल दिलेलं असायचं त्याच्यावर सारखा जो नंबर चेंज होत असतो तो तो जो नंबर तुम्हाला तिथे दिसतोय तो तुम्हाला टाकायला लागायचा आणि तशा पद्धतीने आम्ही ते ऑथेंटिकेट करून आत जायचो. सो दॅट इज मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन, म्हणजे एकापेक्षा जास्त पद्धतीनं ऑथेंटिकेशन केलेलं. तर आता मोबाईल फोन आल्यामुळं काय झालं ही हा सगळा प्रकार फारच सोपा झालेला आहे. तर समथिंग यू हॅव मध्ये एक फोन असू शकतो. फोन म्हणजे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन जे TOTP आहे ते आता फोन वापरूनच आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर टोकन किंवा स्मार्ट कार्ड हे पण प्रकार असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण पारंपरिकरित्या जर अजून काही बघायचं झालं तर तुम्हाला एक SMS एक हे असतं की तुम्हाला SMS येतो जो बँकेमध्ये कधी फंड ट्रान्सफर करत असाल किंवा काही करत असाल तर ते OTP पाठवतात, आणखीन तो तुम्हाला टाकावा लागतो. ते एक आहे. त्याच्यानंतर ईमेलनी पण केलं जातं. जो OTP आहे तो तुम्हाला ईमेलनी येतो आणि तो तुम्हाला टाकावा लागतो. मग अशा वेळेला काय होतं की एकापेक्षा जास्त पद्धतीनं तुम्हाला ऑथेंटिकेट केलं जातं. तर बेसिकली इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ समथिंग यू नो आणि समथिंग यू हॅव, किंवा समथिंग यू नो आणि समथिंग यू आर त्याच्यामध्ये पण असतं. ह्या ॲडव्हान्स्ड पद्धती आहेत डिपेंडिंग ऑन
काय म्हणतात, तुमचं हार्डवेअर कॅपेबिलिटी काय आहे त्याच्यानुसार ते केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यात ते फिंगरप्रिंट एक येतं, फेस आय डी येतो आणि रेटिना येतो. तर बऱ्याच कंपन्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जे अटेंडन्सच्या सिस्टीम्स असतात जनरली, त्या आता एवढ्या आलेल्या आहेत लेटेस्ट ह्याच्यामध्ये की ज्या त्यांना कॅमेरे लावलेले असतात. आणखीन जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन केलं जातं त्या अटेंडन्स सिस्टीममध्ये, तेव्हा पहिल्यांदा एक तुमचा फोटो काढून तो रजिस्टर केला जातो. आणखीन ज्या लोकांना फोटो द्यायचा नाही आहे त्यांचं फिंगरचं पण ते केलं जातं, किंवा दोन्ही केलं जातं, फेस आय डी किंवा फिंगरप्रिंट दोन्ही केलं जातं. किंवा कित्येक हाऊसिंग सोसायट्यांमध्ये पण आता हे इम्प्लिमेंट केलेलं आहे की फिंगरप्रिंटने तुम्ही आत जाऊ शकता, ते दरवाजे उघडतात वगैरे वगैरे वगैरे. तर हे कॉम्बिनेशन आहे त्याचं. तर समथिंग यू नो प्लस आयदर समथिंग यू हॅव किंवा समथिंग यू आर, असं दोन्हीपैकी एक काहीतरी जर कंबाईन केलं तर त्याला मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणतात. आणि खाली असं लिहिलं आहे त्यांनी की अजूनही स्ट्रॉंग सिक्युरिटी असेल तर 2+ फॅक्टर्स वापरा. म्हणजे काय, हे तिन्ही वापरा, दोनापेक्षा जास्त, म्हणजे 3, म्हणजे 1 2 3 हे जे 3 वरती लिहिले आहेत ते तिन्ही पद्धती वापरून तुम्ही ऑथेंटिक केलं तर ते सगळ्यात जास्त सिक्युअर आहे. तर जनरली कसं असतं की तुम्ही काय नेमकं सिक्युअर करायचा प्रयत्न करताय त्याच्यावरनं किती स्ट्रॉंग सिक्युरिटी ठेवायची ते ठरवलं जातं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं कंप्लायन्स ज्याला म्हणतात, म्हणजे एखाद्या विशिष्ट कंप्लायन्स, जे कंपन्या आहेत त्यांनी जे कंप्लायन्स सेट करून दिले असतील, युरोपनी म्हणा किंवा अमेरिकेने म्हणा, त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट्स असतात कंप्लायन्सच्या, त्या सेट करतात की हे असं असं पाहिजेच म्हणून. त्यांनी जर ते रेकमेंड केलं असेल किंवा कंपल्सरी केलं असेल तर त्यानुसार तुम्हाला हे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन त्या कंपनीला इम्प्लिमेंट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल बँक्स. ओके, हे एक झालं. आणि मग आपण तो दोन्ही ओऑथ प्लस मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशनचा टिपिकल फ्लो कसा असतो तो बघून घेऊया. तर नॉर्मली काय होतं की पहिल्यांदा ओऑथ किक्स इन, म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड पहिल्यांदा विचारलं जातात. तर युजर एंटर्स क्रेडेन्शियल्स, ते पहिलं फॅक्टरचं जे व्हॅलिडेशन आहे ते तिथं केलं जातं. त्याच्यानंतर MFA चॅलेंज. तर ते MFA चॅलेंज आत्ता आपण जे आहेत ते TOTP बघणार आहोत. तर ते मी जे दुसरं दोन्हीपैकी एक म्हटलं त्यातलं ते कुठलंही असू शकतं, की ऑथेंटिकेटर ॲप असू शकतं किंवा तुम्हाला OTPचा SMS येऊ शकतो, ईमेल येऊ शकतो. तो चॅलेंज हे केला तो. त्याच्यानंतर युजर प्रोव्हाइड्स सेकंड फॅक्टर, हे म्हणजे ते जे OTP आलेला आहे तो माणूस एंटर करतो. त्याच्यानंतर ते व्हॅलिडेट होतं. ते सगळं व्हॅलिडेशन झालं की मग ऑथरायझेशन कोड इज इश्यूड, म्हणजे तुम्हाला जर काही टोकन वगैरे द्यायचं असेल API कॉलनं तर ते इश्यू केलं जातं. तो टोकन एक्सचेंज केलं जातं API कॉलबरोबर. आणखीन ते एकदा ऑथेंटिकेट झालं ते सगळा प्रकार की मग ॲक्सेस इज ग्रांटेड टू द रिसोर्सेस. तर इन जनरल काय असतं की आता आपण वेबसाईट वगैरे जर केलेली असेल तर जोपर्यंत तो ऑथेंटिकेट होत नाही तोपर्यंत त्याला तो, म्हणजे जोपर्यंत ही ॲक्सेस ग्रांटेडच्या स्टेपपर्यंत ते जात नाही तोपर्यंत त्याला तो सगळा मेनू दिसत नाही. असं जनरली ते केलं जातं, असं तो प्रकार आहे. तर याच्यामध्ये तेवढंच आहे. आपण दोन्ही कन्सेप्ट मागच्या 2 व्हिडिओमध्ये कव्हर केल्या, OAuth2 आणि मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन. पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय करतो की मी एक छोटंसं 100% क्लायंट साईड रन होईल असं एक ॲप्लिकेशन लिहिलेलं आहे. आणखीन ते ॲज्युअर स्टॅटिक वेब ॲप म्हणून डिप्लॉय केलेलं आहे. आपण ते ॲप्लिकेशन पाहू. तिथं तुम्हाला हे सगळा प्रकार मी रन करून दाखवीन. आणि जर तुम्हाला, म्हणजे इफ यू वॉन्ट टू गेट द मोस्ट आउट ऑफ इट असं म्हणतात जनरली, तर माझ्याबरोबर तुम्ही पण ते वापरा तुमच्या मशीनवरती. तुम्ही स्वतः गुगल स्टोअरकडनं किंवा मायक्रोसॉफ्ट ॲप स्टोअरमधनं एखादं ऑथेंटिकेशनचं ॲप डाउनलोड करा आणि मग तो व्हिडिओ बघा. अर्थात तुम्ही हे सगळं नंतरही करू शकता, तसा काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू.
with the demo of both OAuth 2 using Google आणि multi-factor authentication using TOTP. ओके, चलो.